तर इकडे अहिल्यानगर जिल्ह्यातल्या भंडारदरा परिसर हिरवाईनं नटलेला आहे। धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसानं दमदार हजेरी लावली आहे आणि परिसरातले धबधबे त्यामुळे आता प्रवाहित झालेत। या निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक भंडारदरा परिसरामध्ये मोठी गर्दी करताना पाहायला मिळतात। आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या कडेला वसलेलं भंडारदरा धरण आणि भंडारदरा धरण परिसरामध्ये गेल्या कित्येक दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे सर्वत्र हा भंडारदरा धरण परिसर जो आहे तो पूर्णतः निसर्गरम्य झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे। आणि या ठिकाणी भंडारदरा धरण परिसरामध्ये ठिकठिकाणी जे फॉल्स आहे त्या ठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी केल्याचं चित्र बघायला मिळत आहे। आपण आता आहोत सह्याद्रीच्या ज्या पर्वतरांगा आहे त्याच्या कडेला हा रिव्हर्स फॉल जर बघितला तर हा रिव्हर्स फॉल जो आहे तो पर्यटकांचं पूर्णतः लक्ष वेधून घेत आहे आणि पर्यटक मनमुराद आनंद घेतानाचं चित्र जे आहे ते बघायला मिळत आहे। खूपच छान, अगदी निसर्गाच्या वातावरणात हे खूपच छान। आपलं अकोला तालुका यानंच सौंदर्यानं भरलेला आहे। रिव्हर्स फॉलच्या परिसरामध्ये पूर्णतः जे पर्यटक आहे ते पूर्ण मनमुराद आनंद घेतानाचं जे दृश्य आहे ते बघायला मिळत आहे। आणि भंडारदरा धरण परिसरामध्ये गेल्या काही दिवसापासून पाऊस सुरू असल्यानं पर्यटकांची देखील मोठी गर्दी या ठिकाणी बघायला मिळत आहे। कुणाल जमदाडे, जी 24 तास, भंडारदरा, अकोले।